तर तुला सुरुवात करायची असेल तसं काहीच म्हणजे अजून काही आपलं म्हणजे बाकी काही राहिले स्तोत्र वगैरे म्हणजे नाही झालं का? बरं मग आता मी आज मला प्रथमच या प्लॅटफॉर्मवर येण्याचं भाग्य लाभल्यामुळे सगळ्यात प्रथम म्हणजे हा अप्रतिम आणि स्तुत्य असा उपक्रम चालू केल्याबद्दल म्हणून तुझे अभिनंदन. मला वाटतं भारतापासून एवढ्या लांब आपल्याला आपला अध्यात्म संस्कार टिकवून ठेवण्यासाठी हे खरोखरच एक प्रभावी माध्यम आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जेवढे सगळेजण ह्याच्यामध्ये सहभागी होतात त्यांचंही अभिनंदन, कारण हा उपक्रम जागृत ठेवण्याचं कामही ते सगळे करतायत. त्यामुळे सर्वांचं खरोखर मनापासून अभिनंदन. बरं, आज रामरक्षेबद्दल थोडंसं बोलण्याची मला संधी दिली त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. थोडक्यात तू ओळख करून दिलीच आहेस, पण माझा या रामरक्षेच्या जवळ जाण्याचा प्रवास 1-2 शब्दात वर्णन करतो आणि मग आपण पुढे जाऊया. तर लहानपणापासून घरामध्ये आध्यात्मिक वातावरण होतंच. आई आणि बाबा दोघांनी गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह असल्यामुळे त्यांच्याबरोबर नेहमीच अध्यात्माच्या चर्चा, नामजप, नामसंकीर्तन, प्रवचन असं सगळं व्यवस्थित चालू असायचं आणि त्यामुळे मग आपसुकच या सगळ्याची आवड निर्माण झाली. बरं, पहिल्यापासून वाचनाची आवड असल्यामुळे मग अध्यात्माच्या पुस्तकांची बरंच वाचन केलं आणि मग त्यातून मग कित्येक अनुत्तरित प्रश्नांची हळूहळू उत्तरं मिळत गेली. या सगळ्यांमध्ये मग सगळ्यात आवडते देव कुठले, तर मग राम, कृष्ण आणि हनुमान. आणि सगळ्यात आवडतं स्तोत्र कुठलं, तर अथर्वशीर्ष आणि रामरक्षा. मग त्या रामरक्षेचं पण हळूहळू पठण चालू केलं. मग आता आपण म्हणतो ना बाळकडू मिळतो, तर तसा बाळकडू मिळावा असं सगळ्यांकडून रामरक्षा म्हणजे सर्व प्रॉब्लेमचं एक मास्टर सोल्युशन आहे असं बिंबवलं गेलं पहिल्यापासून. सो लहानपणी रामरक्षेचा अर्थ कधीच कळला नाही, पण ती म्हणल्याने मात्र एक वेगळी स्फूर्ती मात्र नेहमीच जाणवायची. म्हणजे आपण म्हणतो ना एनर्जेटिक वाटलं, तसं ते एनर्जी नेहमीच जाणवायची रामरक्षा म्हटल्याप्रमाणे. म्हणून मग विचार केला की मग बघूया ना याचा सखोल अभ्यास करून की बाबा काय आहे ह्याच्यामध्ये की ज्याच्यामुळे आपल्याला एवढी स्फूर्ती मिळते, एवढी एनर्जी मिळते. मग हळूहळू त्याचा अभ्यास चालू केला. मग कित्येक विद्वान आणि अधिकारी व्यक्ती असतील, त्यांचं रामरक्षेवरचं लिखाण, प्रवचन, त्यांचे विवरण, त्यांची कीर्तन, निरूपण इत्यादींचा म्हणजे खूप असं सखोल अभ्यास चालू करून त्याच्याबद्दल खूपच जास्त मग गोडी वाढत गेली. आणि मग हळूहळू त्या रामरक्षेत दडलेले जे तत्वज्ञान आहे त्याच्यातला मग सहजार्थ असतो, मग त्याच्यामध्ये त्याचा रूढार्थ असतो, काही लक्षणार्थ असतो, काही सूक्ष्मार्थ असतो, काही गूढार्थ असतो आणि मग काही भावार्थ असतो. असे मग त्याचे कित्येक पदर हळूहळू उलगडत लागले आणि मग त्या रामरक्षेची खरी भव्यता आणि श्रेष्ठता काय आहे मग हे हळूहळू मला उमगायला लागलं. तर या अभ्यासामध्ये मला जे वेगवेगळे पैलू दृष्टीस पडले ते फक्त तुमच्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न मी आज करणार आहे. अर्थात मी अजिबात अधिकारी व्यक्ती नाही किंवा प्रवचनकार तर अजिबातच नाही, त्यामुळे याच्याकडे कृपया निरूपण म्हणून कोणी पाहू नका. हा फक्त एक माहितीचा विनिमय किंवा आपण इन्फॉर्मेशन एक्सचेंज जे म्हणतो असंच आपण त्याच्याकडे बघूया. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे ऑफकोर्स हे सगळं विषय इतका गूढ आणि इतका मी म्हणेन की श्रेष्ठ आहे की ते पूर्ण मुखोद्गत होणं हे खूप अवघड असतं. त्यामुळे आज सुद्धा बऱ्याचशा नोट्स जे आम्ही काढल्या आहेत त्यातला रिफर करूनच मी ही चर्चा करायचा प्रयत्न करणार आहे. बरं, ह्या सगळ्या व्यासंगांमध्ये मला म्हणजे मला ज्यांचा अभ्यास किंवा ज्यांचं लिखाण खूप आवडलं त्यांचं नाव घेणं क्रमप्राप्त आहेच इथे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे डॉक्टर माधव नगरकर, त्यांना स्वामी माधवनाथ असंही म्हणतात. तर ते श्री अरुण देशपांडे, सगळ्यात महत्वाचे म्हणजे श्री प्रणव गोखले, श्रीमती सुषमा सुरेश, धनश्री लेले, चारुदत्त आफळे, विनीत जोशी आणि मग प्राध्यापक मोहन बेटावतकर. तर ही सगळी मंडळी खरोखर अभ्यासू आणि ज्ञानी आहेत, ज्यांनी रामरक्षेवर खूप जास्त अभ्यास करून ठेवला आहे. पण ह्याच्या सगळ्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट कदाचित माहिती नसेल, ती म्हणजे आपण ज्या जर्मनीत राहतो त्या जर्मनीतच जन्मलेल्या एक महिला आहे डॉक्टर गुद्रून ब्युनेमान म्हणून. तर या प्रोफेसर होत्या, पण त्यांना सुद्धा रामरक्षेची इतकी भुरळ पडली की त्यांनी अनेक वर्ष संशोधन करून त्या सगळीकडे फिरल्या, भारतभर फिरल्या, भारताबाहेर फिरल्या आणि त्यांनी त्याच्यावर इतकं संशोधन केलं आणि 1983 साली मग त्यांनी बुधकौशिक रामरक्षा असं एक सूक्ष्म अभ्यासपर पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं. या पुस्तकामध्ये त्यांनी रामरक्षेचा मग इतिहास, त्याची उत्पत्ती, त्याचे विविध व्हर्जन्स, केवढे व्हर्जन्स त्याचे अवेलेबल आहेत, त्यांचे अर्थ, याचा सखोल अभ्यास आपण प्रबंध म्हणतो ना PhDचा, तसा प्रबंध करूनच ते पुस्तक लिहिलं गेलं.
पुढे मग हे पुस्तक डॉक्टर मला वाटतं हेमलता क्षीरसागर आहेत, त्यांनी या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आणि मग ते पुस्तक विश्वसंचारी रामरक्षा या नावाने आता उपलब्ध आहे. जर हे पुस्तक तुम्हाला कोणाला वाचनात आलं तर नक्की वाचा. थोडंसं क्लिष्ट आहे, पण त्याच्यामध्ये बरी माहिती मात्र बरीच दिली गेली आहे. तर ही रामरक्षा म्हणजे खरोखर ही रत्नांची खाण आहे. ती इतकी विलक्षण आणि प्रगल्भ आहे की तिच्यावर किती मंथन केलं तरी वेळ हा नेहमी कमीच पडतो. त्यामुळे आजही आपल्याकडे जेवढा वेळ आहे त्याच्यामध्ये या स्तोत्राचा इतिहास, त्याची रचना, त्याच्या महत्वाच्या श्लोकांचा भावार्थ, त्याच्याचा सार विचार हे आपण धावता आढावा घ्यायचा प्रयत्न करू. बऱ्याच वेळा असं होतं की ह्याच्या एका श्लोकाचा आपण जर विचार केला आणि त्याच्यावर जर चर्चा सुरू केली तर त्याच्यातच तासनतास निघून जातात. कारण मग त्या श्लोकांचे वेगवेगळे पैलू, त्याचे अर्थ आणि मग त्याच्यातल्या वेगवेगळ्या कथा, एका कथेतनं दुसरी कथा, त्यातनं तिसरी कथा, हे असं न थांबणारं चक्र आहे. पण मग आज आपण त्याला थोडासा एक आपण म्हणून संक्षिप्त आढावा घ्यायचा थोडासा प्रयत्न करू. बरं, मग आता ही रामरक्षा कशी कुठे म्हणली जाते तर प्रत्येक मराठी घरात, ऑलमोस्ट प्रत्येक मराठी घरामध्ये अंधिकामध्ये किंवा दिवे लागणीच्या वेळेला ही हमखास म्हणली जाते. रामरक्षा म्हणजे काय तर हा एक समास आहे. राम आणि रक्षा. रक्षा करणे म्हणजे काय, राखण करणे किंवा गोपन करणे. ही रक्षा कोणाची करायची आहे? ती रामाची तर रक्षा आपण करायची नाही, तो त्रिभुवनाचा रक्षण करताय, त्याची रक्षा आपण करायची नाही. तर ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या रक्षणासाठी प्रभू रामचंद्रांची जी केलेली प्रार्थना आहे, ज्या स्तोत्रात आहे त्या स्तोत्राला मग रामरक्षा असं म्हणतात. बरं, हे स्तोत्र म्हणजे काय तर स्तोत्र याची व्याख्या अशी केली जाते, स्तूयते अनेन इति स्तोत्रम. म्हणजे काय तर ज्याद्वारे भगवंताची स्तुती केली जाते त्याला स्तोत्र म्हणतात. पण याची अजून एक व्युत्पत्ती आहे आणि ती कशी आहे तर स्तवनादस्य त्रायते इति स्तोत्रम. म्हणजे ज्याचे स्तवन केले असता परित्राण म्हणजे संरक्षण होते ते म्हणजे स्तोत्र. म्हणजेच इथे काय अपेक्षित आहे तर परब्रह्माचे सगुण आणि साकार रूप असलेले प्रभू रामचंद्रांचे स्तवन, गुणगान आणि सर्वार्थाने रक्षणासाठी केलेली जी प्रार्थना ज्या स्तोत्रात आहे ती स्तोत्र म्हणजे हे आपलं रामरक्षा. आता बघा, आपली संस्कृती किती प्रगल्भ आणि महान आणि प्राचीन आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण अनफॉर्च्युनेटली आपण असं म्हणू शकतो की आपल्याकडे असलेला हा ज्ञानसागर त्याचं मात्र संकलन, संग्रह आणि संचय मात्र योग्य रीतीने झाला नाही. त्यामुळे या आपल्या रामरक्षेच्याही इतक्या वेगवेगळ्या आवृत्त्या विविध ग्रंथात, इतके हस्तलिखित अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रांतांमध्ये. म्हणजे तुम्हाला सरप्राईज वाटेल की भारताबाहेर इंडोनेशियाच्या बालीमध्ये सुद्धा याचे काही व्हर्जन सापडतात. तो असा हा खोल विषय, पण तो चांगल्या प्रकारे ग्रंथित झाला नसल्यामुळे त्याच्यावर बराच सखोल अभ्यास करायला लागतो. पण मग आपल्याकडचे मुद्गल, नीलकंठ, चतुर्धर इत्यादी विद्वानांनी त्यावर बराच अभ्यास करून ठेवला आहे. तर मग त्याला आपल्याला असं आढळतं त्याच्यामध्ये की या रामरक्षेच्या नावाने 3 वेगवेगळी स्तोत्र या आपल्या पुराणात आहेत. तर पहिलं रामरक्षा स्तोत्र हे पद्मपुराणात येतं, अतिशय छोटं आहे. आणि दुसरं रामरक्षा स्तोत्र हे तंत्रागमात आलं आहे. या तंत्रागमातल्या रामरक्षेला राम कवच असंच म्हणतात. आणि तिसरी आणि सध्या जी प्रचलित आहे, जी आपण सगळे म्हणतो, ती आनंद रामायणातली रचना आहे. तर आता ही आपली जी रामरक्षा आहे ती 38 श्लोकांची अशी ही रामरक्षा म्हणजे काय आहे तर तो ऍक्च्युली महादेव आणि माता पार्वती यांच्यातला हा एक संवाद आहे. माता पार्वती ही नियमितपणे विष्णू सहस्त्र नावाचं पठण करत असते. तर एकदा तिने शंकरांना विचारलं की हे विष्णू सहस्त्र नाम आल्हाददायक तर आहेच आहे, पण ते खूप मोठं आहे. तर या विष्णू सहस्त्रनामा इतकंच पुण्य मिळण्याचं काही संक्षिप्त साधन आहे का? तर त्यावर शंकरांनी पार्वती मातेला राम आणि रामाचं नाम यांचा महिमा उलगडून सांगितला. हा संवाद आनंद रामायण या नावाने प्रसिद्ध आहे आणि यामध्येच मग शंकरांनी रामरक्षा आणि तिचे महत्व देखील पार्वती मातेला सांगितलं. आता हा रामरक्षेत काय काय आहे? हा रामरक्षा म्हणजे विशुद्ध भक्ती, प्रेमाचा आणि आनंदाचा प्रवाह, एवढंच त्याचं आपण एक सिंगल लाईन डेफिनेशन म्हणलं तर हे एवढं करू शकतो. यात काय आहे तर यात रक्षण आहे. मग कशाचं रक्षण आहे? शरीराचं आहे, मनाचं पण आहे, बुद्धीचं पण आहे. आणि ते कशापासून करायचं आहे तर सर्व आपदांपासून आणि मोह विकारांपासून आपल्याला रक्षण करायचं आहे. या रामरक्षेत आस्वाद आहे. कसला आस्वाद आहे? नाद माधुर्याचा आस्वाद आहे, काव्याचा आस्वाद आहे आणि भाव सौंदर्याचा आस्वाद आहे.
हा प्रवास आहे. कसला प्रवास आहे? तर हा भक्ती योगाचा आणि उद्धार करण्याचा प्रवास आहे. आपल्या वाणी आणि मनावर सुसंस्कार करणारी अशी ही रामरक्षा आहे. हिचं पठण केल्यानंतर आपल्या सगळ्यांना अनुभव असेलच की वातावरण, चित्त प्रसन्न आणि शुभंकर असं होतं. आणि म्हणूनच भौतिक आणि आध्यात्मिक संरक्षण देणारी अल्पमूली आणि बहुगुणी असं आपण म्हणतो, तशी हे रामरक्षा स्तोत्र आहे. बरं, ही रामरक्षा का म्हणावी? आपण बघितलं रक्षण करण्यासाठी, हो, पण मग आपल्याला सर्वांना हा भवसागर तर तरून जायचंच आहे. सो भगवंत साध्य आहे आपलं, मग त्याच्यासाठी साधन काय आहे आणि सोपं साधन काय आहे, प्रभावी साधन काय आहे? तर समर्थ रामदास जसं म्हणतात, संभवामी युगे युगे हे वचन येणे समाधान होत नाही. म्हणजे काय, भगवंतांनी वचन तर दिलंय की बाबा मी नेहमी अवतार घेईन, पण तो कधी कधीच घेतो, जेव्हा खूप मोठ्या आपदा येतात तेव्हाच तो घेतो. पण आमच्यावर येणाऱ्या रोजच्या संकटांना कसं सामोरं जायचं, त्याच्यासाठी काय करायचं? तर गोंदवलेकर महाराज नेहमी म्हणतात की कलियुगात भगवंताचा अवतार म्हणजे नाम अवतार. म्हणूनच ही रामरक्षा म्हणजे स्वसंरक्षणासाठी आणि भगवत प्राप्तीसाठी असं एक अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त साधन आहे. मग तुमचा भाव असो किंवा नसो, तुमची सुचिता असो किंवा नसो, फक्त नियमितपणे त्या रामरक्षेचं पठण केलं तर कुठल्या ना कुठल्या रूपात, मग तो भावरूप असो, तुमचं तत्वरूप असो किंवा अंशरूप असो, तेजरूप असो, कुठल्या ना कुठल्या रूपात तो परमात्मा श्रीराम हा रक्षणासाठी अवतरतोच, ही अशी सगळ्या भक्तांची भावना असते. बरं, मग आता ह्याची रचना कशी आहे ती थोडक्यात बघूया आपण. तर या स्तोत्राच्या एकूण 8 भागात विभागणी केली आहे. आपल्याला, आपण जनरली त्याला 3 भागात म्हणतो, पण शास्त्रामध्ये त्याची 8 भागात विभागणी दाखवली आहे. म्हणजे श्री गणेशाय नमःपासून जपे विनियोगापर्यंत पहिला भाग, ज्याला तांत्रिकम असं म्हणतात. ध्यायेत अजानुभव पासून धतम उरुजटाम पर्यंत ध्यानम असं म्हणतात, हा दुसरा भाग. चरितम रघुनाथस्य पासून रामरक्षा पठेत प्राज्ञा, ह्याला तिसरा भाग, त्याला प्रास्ताविक असं म्हणतात. त्याच्यानंतर महत्वाचा म्हणजे शिरोमे राघव पातू पासून पातुरामम अखिलम वपू पर्यंत हे चौथा भाग, त्याला राम कवच असं म्हणतात. त्याच्यानंतर एताम राम बलोपेताम पासून अव्याहताज्ञा सर्वत्र पर्यंत 5वा भाग, ज्याला फलश्रुती असं म्हणतात. त्याच्यानंतर 15वा श्लोक जो आहे, जो आदिष्टमान यथा स्वप्ने, ह्याला हा 6वा भाग आहे, त्याला परंपरा असं म्हणतात. आणि मग आराम कल्पवृक्षांपासून सहस्त्रनाम तत्तुल्यम पर्यंत 7वा भाग, त्याला रामस्तुती असं म्हणतात. आणि मग हे 7 भाग झाल्यानंतर शेवटच्या एका श्लोकात त्याची पुष्पिका दिली आहे, इति श्री बुधकौशिक विरचितम. असे ह्याचे हे 8 भाग दिले. मग सुरुवात त्याची ध्यानापासून होते. मग ध्यानस्तोत्रामध्ये काय येतं, तर आपल्या सगळ्यांवर जे प्राथमिक संस्कार झाले त्याचा कल कसा होता, तर तो दृश्य स्वरूपातल्या चैतन्याशी तादात्म्य पावण्यासाठी असतो. म्हणजेच आपल्याला कुठली गोष्ट दृष्टीला दिसते ती जास्त भावते. आणि म्हणूनच मग सुरुवातीला, या स्तोत्राच्या सुरुवातीला मग अतिसुंदर अशा त्या श्रीरामाचं दृश्य स्वरूप कसं आहे याचं वर्णन केलंय. त्या रामाचं ध्यान आपल्या नेत्रचक्षुत, आपल्या चित्तात आणि आपल्या हृदयात पक्क करण्यासाठी त्या रूपाईचे बारकाईनं वर्णन मग या ध्यान स्तोत्रात दिलेलं आहे. मग रामाच्या प्रत्येक अवयवामध्ये ब्रह्मांडाचे एक एक तत्व सामावले आहे हे त्याच्यात दर्शवलं आहे. आणि त्यामुळे मग ते ध्यान आपण जर व्यवस्थित केलं तर संपूर्ण ब्रह्मांडाचं स्मरण होतं. आणि म्हणूनच त्या ध्यान श्लोकाला खूप महत्व आहे. बरं, इथे फक्त श्रीरामांचं ध्यान करायचं आहे का? तर नाही. तर त्याच्याबरोबर श्रीरामांबरोबर त्या शक्ती स्वरूपिणी सीता माता, संयम आणि वैराग्याचं जे प्रतीक आहे ते म्हणजे लक्ष्मण, आणि मग भक्तीचे अत्युच्च प्रतीक म्हणजे हनुमान, अशा राम पंचायतनाचे ध्यान करायचे आहे. कारण हे सर्व रामांपासून अभिन्न आहेत, हे सर्व रामतत्वातच सामावले आहेत. आता इथे बघा, आता आपण थोडक्यात म्हणतो की राम पंचायतन, पण मग इथे कोण कोण आलं, तर इथे श्रीराम आले, सीता माता आली, लक्ष्मण आले आणि हनुमंत आले. मग पंचायतन का म्हणतात? किंवा अजून त्याचं एक दुसरं वर्जन आहे ज्याच्यामध्ये 6 आहेत, भरत आणि शत्रुघ्नही आहेत, पण त्यालाही पंचायतनच म्हणतात. तर मग आता मी म्हटलं मग अशी एक एक विषय उलगडत गेले की मग त्याला मग शेवट राहत नाही. पण एक थोडक्यात सांगतो, तर या 4 व्यतिरिक्त राम आणि सीता या दोघांच्या संयमाने एक अव्यक्त ब्रह्म जे तयार होतं, ज्याला आपण निर्गुण परमात्मा म्हणतो, ते निर्गुण परमात्मा स्वरूपही तिथे उत्पन्न होतं. हे 5वं असं हे पंचायतन आहे. तर म्हणून या पंचायतनाचं ध्यान आपण करणं अपेक्षित आहे.
मग ह्याच्यानंतर मग महत्वाचा भाग येतो तो म्हणजे कवच. तर उपासनेमध्ये प्रत्येक देवताची 5 अंगे ही प्रमुख मानली जातात. आता पंचांग म्हणजे आपल्या ज्योतिषातली पंचांग जे असतात म्हणजे वार, नक्षत्र, तिथी, योग, कर्ण ती नाही. तर ही उपासनेमधली पंचांग थोडी वेगळी असतात. तर ती कुठली? तर पहिलं अंग म्हणजे गीता. तर गीता आपल्याला तर श्रीकृष्णाने सांगितलेली गीता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण प्रत्येक उपासक देवताची पण एक गीता असते. जशी रामाची ही एक गीता आहे जी अध्यात्म रामायणात लिहिली गेली आहे. अशी प्रत्येक आराध्य देवतेची गीता असते. ते पहिलं अंग. दुसरं सहस्त्रनाम. त्या प्रत्येक देवतेचं एक सहस्त्रनाम असतं. तिसरं हृदय स्तोत्र. चौथं स्तवराज आणि 5वं म्हणजे कवच. तर अशी ही 5 उपासनेची अंग आहेत. तर याच्यामध्ये कवच जे येतं ते म्हणजे आपल्या शरीरातल्या अंतर्बाह्य, दृश्य, अदृश्य अशा सर्व अंगांचे रक्षण व्हावे यासाठी चढवलेलं शिरस्त्राण म्हणजे काय? तर हे कवच. मग कुठल्याही बाह्य गोष्टींपासून आपल्याला आघात होऊ नये त्यासाठी हे साधन आपण नेहमी आपल्या अंगावर परिधान करतो. तर हे या कवच सूत्रामध्ये काय घडतं? तर आपली जी कुठली इष्टदेवता आहे त्या इष्टदेवतेची वेगवेगळी रूप किंवा नावं यांचा शरीरातल्या एक एक अंगांशी जो तात्विक संबंध येतो तो लक्षात घेऊन मग त्या प्रत्येक अवयवाचं रक्षण करण्यासाठीची प्रार्थना मग या कवचात येते. या कवचामध्ये अर्थात भाव जागृतीला महत्व आहेच आहे. आपले भाव जागृत होतात, पण त्याबरोबर त्यांच्या उच्चारांनी बीज मंत्र जे असतात त्या बीज मंत्राच्या उच्चारणाला सुद्धा तेवढंच महत्व दिलं गेलंय. आपल्या संस्कृत भाषेमध्ये असं म्हणतात अमंत्रम अक्षरम नास्ती, म्हणजे एकही अक्षर संस्कृत मध्ये असं नाही की जे मंत्र समान नाहीये. त्यामुळे अशी मंत्रयुक्त अक्षरं जेव्हा आपण उच्चारतो त्यातून जी कंपनं निर्माण होतात ती कंपनं आपल्या शरीराअंतर्गत असलेल्या विविध ग्रंथी आणि अवयवांना उद्दीपक म्हणून कामाला येतात आणि मग त्या उद्दीपनामुळे मग ते अवयव सगळे चांगल्या प्रकारे कार्यरत होतात. जसं आपण काही गोष्टींसाठी सध्या हेल्थ सप्लिमेंट घेतो त्याचप्रमाणे मग मंत्र चिकित्सेने देखील कित्येक गोष्टी साध्य होण्याला मदत होते. हठयोगामध्ये जी षटचक्र सांगितले आहेत म्हणजे अगदी मूलाधारापासून मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्राधार. तर या प्रत्येक चक्राला एक एक बीजाक्षर आहे आणि ते बीजाक्षर जेव्हा आपण उच्चारतो त्या क्षणी ही चक्र कार्यक्षम होतात. त्यामुळे या कवच स्तोत्रामध्ये बीज मंत्राच्या उच्चारणाला सुद्धा तेवढंच महत्व आहे. बरं, ह्याच्या पुढे जाऊन रामरक्षेतल्या कवच स्तोत्रामध्ये अजून एक वैशिष्ट्य आहे. ते काय? तर शिरापासून पायापर्यंत सर्व अवयवांचे रक्षण करण्यासाठी जी रामाची रूपे किंवा नावे आपण निर्देशित केली आहेत ना ती रामायणातल्या राम कथेमध्ये देखील अनुक्रमाने तशीच घेतात. म्हणजे अगदी राम जन्माच्या पूर्वीपासून राम जन्मापासून ते वनवासापासून ते सर्व अनुक्रमे येतात. म्हणजे मग जेव्हा आपण हे कवच म्हणतो तेव्हा तेव्हा आपल्याला संपूर्ण रामायणाचं असं संक्षिप्त पारायणच घडत असतं. त्यामुळे हे कवच खूप जास्त महत्वाचं असतं. बरं, मग आता स्तोत्र सुरू कसं होतं? तर स्तोत्राच्या प्रारंभीच परंपरेनुसार बुद्धीची देवता असलेल्या गणेशाला वंदन आलंय. तो कसं? तर समर्थ रामदास काय म्हणतात? ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा. तर हा गणपती कसा आहे? बुद्धीची देवता तर आहेच, मंगलकारक तर आहेच, पण तो अज्ञान आणि भ्रम नाहीसा करणारा असा ज्ञान स्वरूप आहे. म्हणून मग असा या ज्ञानस्वरूप गणरायांनी मला या रामरक्षे स्तोत्राचा पूर्ण भावार्थ समजून घ्यायला मदत करावी अशी ही पहिले गणेशाची प्रार्थना येते. आणि मग सुरू होतं अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंद सीता शक्ती श्रीमद हनुमान कीलकम श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग. ह्या आपण मगाशी बघितल्याप्रमाणे याला तांत्रिकम असं म्हणतात. तर या तांत्रिकम श्लोकामध्ये काही हेडर लेवलच्या डेफिनेशन दिल्या आहेत. म्हणजे आता सगळ्यात प्रथम श्री हा शब्द येतो. तर श्री म्हणजे काय? तर हा शक्तिवाचक शब्द आहे. श्री म्हणजे प्रकृती, ही नेहमी गुणांसहितच असते आणि म्हणूनच जेव्हा परमात्मा स्वरूप रामाला सगुण रूपात किंवा पुरुष रूपात प्रगट व्हायचं असतं तेव्हा त्याला प्रकृतीचाच आधार घ्यावा लागतो आणि म्हणूनच शक्ती सहित ही रामरक्षा आहे. म्हणून श्री ह्याचा पहिले उच्चार येतो. नंतर बुद्धकौशिक ऋषी. तर बुद्धकौशिक ऋषी हे या मंत्राचे द्रष्टा ऋषी आहेत. तर द्रष्टा ऋषी म्हणजे काय? तर जसे वेद हे अपौरुषेय आहेत तसेच कित्येक मंत्र हे देखील अपौरुषेयच आहेत.
आपल्या ऋषीमुनींना त्यांच्या तप साधनेतून या मंत्रांचा दृष्टांत मिळाला आणि मग ते त्यांनी लिहून काढले. रामरक्षेतच पुढे आलेलं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षाम इमाम हरहा तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिका. तर भगवान शंकरांनी या बुधकौशिक ऋषींना स्वप्नात येऊन हे रामरक्षा स्तोत्र चा दृष्टांत दिला आणि मग त्या बुधकौशिकांनी तो लिहून काढला. म्हणून हे प्रवर्तक असे हे बुधकौशिक ऋषी आहेत. बरं, हे बुधकौशिक ऋषी म्हणजे कोण? तर बुध म्हणजे विद्वान आणि कौशिक म्हणजे कुशिक कुलोत्पन्न. तर कुशिक नावाचा राजा होता, त्याचा पुत्र म्हणजे गाधी आणि त्यांचा पुत्र म्हणजे विश्वामित्र. तर हे विश्वामित्र ऋषी आपल्या सगळ्यांमध्ये ते राजर्षी होते आणि मग पुढे आपल्या तपाने ते ब्रह्मज्ञानी झाले आणि मग ते ब्रह्मर्षी पण झाले, म्हणजेच बुध झाले. म्हणजे मग ते विश्वामित्र हेच ऋषी म्हणजे बुधकौशिक ऋषी आहेत. ते या आपल्या रामरक्षेचे रचयिते आहेत. मग पुढे काय तर श्रीमद हनुमान कीलकम. कीलक म्हणजे किल्ली किंवा पासवर्ड. तर रामरक्षेमध्ये जो खजिना दडलाय तो जर बाहेर काढायचा असेल तर किल्ली म्हणजे कोण? तर ती मारुती राया. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजली. हनुमानाचा सर्व कृती मागचा दास्यभाव हा सगळ्यात महत्वाचा आहे. हनुमान कर्मयोगाचा आदर्श आहे. रामाच्या कृपेची प्राप्ती होण्यासाठी कर्म, भक्ती, योग आणि ज्ञान या सर्व मार्गांचा अवलंब कसा करावा याचा आदर्श म्हणजे हनुमान. आणि म्हणूनच रामरक्षेची किल्ली, खरी गुरु किल्ली कोण? तो हनुमान. तर त्याला शरण जाऊन त्याची प्रार्थना करून रामरक्षा म्हणावी. आणि मग या श्लोकाच्या शेवटी येतं आपल्या या रामरक्षेचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे. हे आपण मागे बघितलंच होतं की आपले रक्षण आणि ऐहिक सुखांची प्राप्ती या पुढे जाऊन त्या श्रीरामाची प्रीती प्राप्त होणे यासाठी या रामरक्षेचा विनियोग करावा. म्हणजे काय तर श्रीरामाचे स्मरण प्रेमपूर्वक व्हावे, कर्मपूर्वक राहू नये यासाठी रामरक्षेचे पठण करावे. श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग. पुढे ध्यानसूत्रामध्ये मग रामाच्या त्या लोभस आणि सगुण रूपाचे वर्णन मग येते. त्याचं मोहक रूप आपल्या डोळ्यांसमोर उभं करायचं, ते हृदयात स्थिर करायचं, म्हणजे त्या स्वरूपाशी जी एकतानता निर्माण होते त्यालाच मग खरं ध्यान असं म्हणतात. मग पुढे येतं ध्यायेत आजानुबाहू. आजानुबाहू म्हणजे ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असे ते. आपल्याकडे म्हणजे शास्त्रामध्ये स्त्रियांची आणि पुरुषांची अशी 32 सुलक्षणं सांगितली आहेत. त्यामध्ये पुरुषांच्या सुलक्षणांपैकी एक महत्वाचं सुलक्षण म्हणजे आजानुबाहू असणं आहे, जे श्रीराम आजानुबाहू होते. हे खूप महत्वपूर्ण आहे. त्याचा भावार्थ काय तर जेव्हा जेव्हा आपण श्रीरामाकडे रक्षणाची प्रार्थना करतो त्यावेळी प्रथम त्या श्रीरामांचे बाहू आठवायचे आहेत. ते समर्थ बाहू, ते प्रचंड लांब बाहू हे कधीही सहज आपल्यापर्यंत पोहोचू शकतात, ही शाश्वती आहे. म्हणून त्या श्रीरामाचं आजानुबाहू असलेलं रूप आपण आठवायचं आहे. बरं, आपण जशी कर्म करतो तसा प्रसादही ते हात देतात. त्यामुळे आपलं कर्म करताना आपण नेहमी जपूनच कर्म करावे. बरं, पुढे म्हटलंय धृतशर धनुषम बद्ध पद्मासन असतं. आता बद्ध पद्मासन हे एक खास विशेषण आलंय. याचा रूढार्थ त्यांनी असं सांगितलं जातो की हठयोगामध्ये जे बद्ध पद्म असं जे आसन दिलेलं आहे, जे आपल्याला माहिती आहे ते खूप एक अवघड आसन आहे, त्या आसनात श्रीराम बसलेत. पण मग याच श्लोकामध्ये पुढे येतं की श्रीराम हे धनुष्यबाण घेऊन सज्ज आहेत. मग आता धनुष्यबाण घेऊन सज्ज असलेले बद्ध पद्मामध्ये बसलेत हे जास्त संयुक्तिक काय वाटत नाही. मग त्याच्यापेक्षा त्याचा भावार्थ हा जास्त संयुक्तिक वाटतो. तो काय आहे तर आपल्या इष्ट देवताला, आपल्या प्राणप्रिय देवतेला जेव्हा आपण आपल्या मनात कल्पितो किंवा त्याला आमंत्रण देतो तेव्हा त्याला बसायला आपण काय स्थान देतो तर सर्वश्रेष्ठ जे आसन आपल्याकडे असेल ते आपण प्रदान करतो. मग इथे तर आता आपण विश्वाच्याच नाथाला म्हणजे श्री रामाला आपल्या ध्यानात आणतोय. मग त्याला आसन कसं असावं तर ते असावं अष्टदळ कमलाचं. मग अष्टदळ कमळाच्या एक एक पाकळ्या ज्या असतात त्या म्हणजे ही अष्टदा पृथ्वी असते. मग ही अष्टदा पृथ्वी ज्या 8ही प्रकृती आहेत त्या ज्या एका ठिकाणी बद्ध झाल्या आहेत, परिबद्ध झाले आहेत, ते आसन म्हणजे बद्ध पद्म आसन. बरं, मग कमलासनच का? कारण कमळ हे आपल्या हृदयाचं प्रतीक आहे. ज्ञानेश्वर माऊली 15व्या अध्यायात म्हणतात
आता हृदय हे आपुले चौफाळूनिया भले वरी बैसवू पावले श्री गुरूंची. असे हे कमळाप्रमाणे चौफाळलेले हृदय आपल्या गुरूंसाठी सादर केले आहे. म्हणूनच मग हृदयाला हृदय कमल असं देखील म्हणतात. आपल्या शिवाचा श्लोक आपल्या सर्वांना माहितीच आहे, सदा वसंतम हृदयारविंदे. म्हणजे काय तर हृदयरूपी अरविंदामध्ये म्हणजे कमळामध्ये जे प्रतिष्ठित आहेत ते शंकर. आणि म्हणून हे बद्ध पद्म असलेले हे आपल्या हृदयाचं प्रतीक आहे. हे बद्ध पद्म आसन म्हणजे आपल्या हृदयात त्या रामाला बसवायचं आहे, तिथे त्याला बद्ध करायचं आहे, म्हणून बद्ध पद्मासन असतं. आणि मग पुढे याच श्लोकामध्ये मग रामाच्या विविध रूप सौंदर्याची गुण सौंदर्याची विश्लेषण आली आहेत. मग त्यामध्ये त्यांचे सुवर्ण वर्णाचे वस्त्र, नाजूक आणि करुणेने ओतप्रोत भरलेले त्यांचे चक्षु, मग त्यातून त्यांचे प्रगट होणारे सत्व, मग श्रीरामापासून अभिन्न असलेल्या सीता मातेचे कौतुकाने केलेले अवलोकन, मग भक्तांवर सतत कृपा वर्षावासाठी सज्ज असलेला त्यांचा स्वभाव, अशी एकापेक्षा एक सुरस अशी वर्णनं पुढे आली आहेत. मग पुढे श्लोक येतो, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. म्हणजे काय, थोडक्यात त्या रामचरित्राच्या एक एक अक्षरात एवढं सामर्थ्य आहे की आपली महापातके देखील ते नष्ट करू शकतात. मग सगळ्यात पहिले आपण बघूया की ही महापातक म्हणजे काय. तर परत शास्त्राचाच आधार. तर शास्त्रामध्ये ही महापातके कुठली म्हणली आहेत, तर पहिलं म्हणजे ब्रह्महत्या, दुसरं म्हणजे सुरापान, तिसरं सुवर्णस्तेय आणि चौथं गुरुतल्पगमन. आता याच्यावर प्रत्येकावर आपल्याला बोलता येईल, पण वेळेअभावी आपण ते नको करूया. मग पाचवं काय, तर पाचवं महापातक असं सांगितलंय की वरीलपैकी कुठल्याही 4 पाप करणाऱ्याचा संघ जरी आपण केला तर तेही एक महापाप आहे. तर अशा प्रकारे ही 5 महापाप आहेत. एखाद्याच्या कर्मबंधनात जर ही अशी महापातके जरी असतील तरी ती त्या रामाच्या नामाने नष्ट होऊ शकतात. मग हे कसं घडतं, तर हे राम नाम सूक्ष्मात काम करतं. गोंधळे महाराज नेहमी म्हणतात की रामनाम हे सूक्ष्मात काम करतं. ज्या क्षणी हे रामाचं निर्मळ रूप आपल्यात प्रगट होतं त्या क्षणी रामाचे गुण आणि सत्व दोन्ही आपल्यात उतरतं आणि मग आपल्या पापकर्मांचा लोप होतो. आता या परत अजून एक कथा आहे, नाही मला वाटतं आता आपण ती नको घेऊया कारण वेळ नाही आपल्याकडे. मग त्याच्या पुढे श्लोक येतो, ध्यात्वा नीलोत्पलश्यामम रामम राजीवलोचनम. मग आता इथे रामाच्या ध्यानाचे परत प्रगटीकरण झालंय. मग हे का पुन्हा पुन्हा काय आहे, तर हे ध्यान जे आहे ज्याची आपण आराधना करणार आहोत ते आपल्या हृदयात पक्क होण्यासाठीच ते पुन्हा पुन्हा आलंय. बरं, यामध्ये काय म्हटलंय, जानकी लक्ष्मण उपेतम. उपेतम म्हणजे सहित किंवा युक्त. म्हणजेच काय, तर सीता आणि लक्ष्मणा सहित रामाचे ध्यान अपेक्षित आहे. तर ह्याच्यामध्ये भावार्थ काय सांगितला जातो, तर जीवात्मा आणि परमात्मा हे वेगळे कशामुळे होतात, तर ते त्रिगुणात्मक मायेमुळे होतात. आता रामकृष्ण परमहंस जे होते ते नेहमीच एक प्रसंग सांगायचे. वनवासात संचार जेव्हा ह्यांचा चालू होता, राम लक्ष्मण सीतेचा, त्यावेळी श्रीराम पुढे, सीता माता मध्ये आणि लक्ष्मण मागे असे ते चालायचे. आता याचा सुलभ अर्थ असाच की जंगलातून येणाऱ्या कुठल्याही संकटांपासून सीता मातेचं रक्षण करण्यासाठी, सर्व बाजूने संरक्षण होण्यासाठी ही योजना केली होती. ते अगदीच बरोबर आहे. पण त्यामागच्या तत्वज्ञानाची उकल रामकृष्ण अशा प्रकारे करतात की लक्ष्मण जे जीवात्म्याचं प्रतीक आहे तो या परमात्मा श्रीरामाच्या सेवेसाठी आणि प्राप्तीसाठी त्यांच्याबरोबर वनवासात आला. पण मग तो या सीता नामक आदिमायेमुळे, प्रकृतीमुळे तो दुरावला. जानकी माता जेव्हा जेव्हा समोर यायची तेव्हा तेव्हा लक्ष्मणाची नजरही वर जायची नाही. मग त्यामुळे तो लक्ष्मण त्या परमात्म्यासाठी इतका व्याकुळ झाला की त्याला वाटलं कधी माझा परमात्मा मला दिसेल, पण ही माया, ही प्रकृती ही आडवी आली. अशा त्याच्या मागची उकल ते करतात. मग ही कशी होते, तर ही अतिशय उच्च अशी साधकावस्था असते की जिथे तुम्ही परमात्म्यासाठी भयंकर व्याकुळ होता. मग साधक तळमळीने जेव्हा त्या परमात्म्याला शरण जातो, जेव्हा तो त्या आदिमायाला शरण जातो, त्या क्षणी मग ती आदिमाया अलगद बाजूला होऊन आपल्याला त्या परमात्म्याचा साक्षात्कार घडवते. असं त्याच्या मागचं एक तत्वज्ञान त्यांनी सांगितलं. या सगळ्याचं प्रतीक म्हणून श्रीराम जानकी लक्ष्मण उपेतम असं त्यांनी म्हटलंय. मग यापुढे 4 ते 9 अशा 6 श्लोकांमध्ये महत्वाचे असले असे राम कवच येते. मग त्यामध्ये येतं शिरोमे राघव पातू, म्हणजे ऑफकोर्स आपलं शीर म्हणजे उत्तमांग, शिराला आपण उत्तमांग असं म्हणतो, त्याचं रक्षण रघुकुलाचे भूषण असलेला राम करो. तर हठयोगानुसार आपल्या मस्तकामध्ये सहस्त्रदल पद्म असते.
आणि हे सहस्त्रदल पद्म म्हणजे परमात्म्याचे स्थान असते. आणि योगाद्वारे त्या परमात्म्याचा साक्षात्कार प्रथम कुठे होतो, तर तो या सहस्त्रदल पद्मामध्ये होतो. आणि म्हणूनच हे मस्तक म्हणजे आपलं उत्तम अंग आहे. बरं, राघव म्हणजे काय, तर रघुकुलोत्पन्न. तर मुळात रघुकुळ म्हणजे हे सूर्यापासून सूर्य झालेले आहेत, ते सूर्यवंशी आहेत. मग त्यांच्या कुळामध्ये नंतर मग मनु, इक्ष्वाकू, मांधाता, भागीरथ असे विविध एकापेक्षा एक श्रेष्ठ राजे होऊन गेले. पण या सर्वांमध्ये सर्वश्रेष्ठ किंवा रघुकुल शिरोमणी असं कोणाला म्हणतो आपण, तर ते राजा रामच. म्हणूनच असे हे रघुकुल शिरोमणी राजा राम माझ्या शरीरातल्या सर्व उत्तम अंगाचं म्हणजे शिराचं रक्षण करो, असं या श्लोकामध्ये आहे. पुढे काय येतं, बालन दशरथात्मजः, म्हणजे दशरथ पुत्र प्रभू रामाने माझ्या भाल प्रदेशाचे म्हणजे कपाळाचे रक्षण करावे. आता इथे सामान्य संकेत काय आहे, आपण नेहमीच म्हणतो की आपलं सगळ्यांचं भाग्य आपल्या कपाळावर लिहिलं असतं, तर हा एक सांकेतिक संदर्भ झाला. पण दशरथ याचा अर्थ काय आहे, तर ज्याने आपल्या 10ही इंद्रियांना रथाच्या घोड्याप्रमाणे नियंत्रित केले आहे. किती अवघड काम आहे बघा, आपल्याला एका इंद्रियांवर संपूर्ण कंट्रोल करायला अख्खं जीवन जातं, पण 10ही इंद्रियांचं त्यांनी नियंत्रण केलं आहे. हे ज्यांनी साध्य केलं त्याची योग्यता एवढी वाढली की प्रत्यक्ष परमात्म्याला सुद्धा त्याच्या पोटी जन्म घ्यावासा वाटला. तर असे हे थोर भाग्य लाभलेला आपला दशरथाचा पुत्र माझ्या भाग्यलिखिताचे म्हणजे कपाळाचे रक्षण करो, असा एक भावार्थ आहे त्याच्यामध्ये. तर पुढे येतं मुखम सौमित्री वत्सला, म्हणजे सुमित्रेचा पुत्र लक्ष्मण. या लक्ष्मणाठाई रामाचे अत्यंत वात्सल्य होतं. म्हणजे राम आणि लक्ष्मण आणि राम हे अभिन्न नव्हतेच, त्यांचं एकमेकांवर निरतिशय असं प्रेम होतं. त्याच्याविषयी एक छोटी सुंदर कथा येते की एकदा हनुमानाला रामराय म्हणलंय की हनुमंता, तू मला लक्ष्मणापेक्षा प्रिय आहेस. तर तेव्हा असं अपेक्षित होतं की हनुमान खूप खुश होतील, पण मग हनुमान फक्त शांतपणे म्हणले, समजलो स्वामी. मग श्रीरामाने विचारले, काय झालं, फक्त समजलंस, काय समजलास तू? तेव्हा हनुमान म्हणतात की आपण नेहमी म्हणताना कसं म्हणतोस की ही गोष्ट मला प्राणापेक्षा प्रिय आहे, तुम्ही इथे प्राणाच्या ऐवजी फक्त लक्ष्मण असं म्हटलात, म्हणजे मला समजून आलं की लक्ष्मण हा तुमचा प्राणच आहे. म्हणजे बघा त्या दोघांची एकमेकांवर किती प्रीती होती. तर असा हा लक्ष्मण, त्याच्या मुखावर रामाप्रती नेहमीच सौम्य मुद्रा आणि सभा मुद्रा असायची. त्याचे मुखकमल हे नेहमी निग्रही आणि अतिशय तेजस्वी असे असायचे. बरं, दुसरं अजून पुढे काय, तर आपले जे मुख आहे हे भाव, शब्द आणि अन्नग्रहण या तिघांचा अधिपती असतं. तर मुखावरील भाव हे लक्ष्मणाप्रमाणे इतरांना प्रसन्न करणारे असावेत. मुखात जाणाऱ्या अन्नाबाबतीत लक्ष्मणाचा संयम आणि निग्रह असावा. आणि म्हणूनच माझ्या मुखाचे रक्षण तो लक्ष्मण वत्सल असा राम करो. पुढे येतात कौसल्य दृशोपातो. आता आपल्या वात्सल्य पूर्ण डोळ्यातून माता आपल्या बाळाचे नेहमीच पोषण आणि संरक्षण करत असते. आता किती महान ती कौशल्या माता, जिने परमात्म्याला पोटी जन्म दिला, तर तिच्या डोळ्यात नेहमीच वात्सल्य, करुणा आणि परिपूर्णतेचे असे भाव असत. तिची प्रेमदृष्टी ही नेहमी त्या श्रीरामांवर बरसत असायची. म्हणून मग अशा कौशल्याच्या पुत्राने माझ्या डोळ्यांचे रक्षण करावे. ह्याच्या पुढचा अजून एक भावार्थ असा येतो की या डोळ्यांनी दृश्य विश्व जे असतं त्याच्या संवेदना ग्रहण केल्या जातात, आणि त्यामुळे आपल्या डोळ्यांना पवित्र आणि सुंदर असलेले दृश्य दिसत राहावे, जे दृश्य चांगली कर्म करण्याची प्रेरणा देत राहील असे जे दृश्य असावे. त्या दृष्टीत अभिलाषा किंवा आसक्ती नसावी, असंही त्याच्या मागचा एक भावार्थ आहे. पुढे येतं विश्वामित्र प्रिय श्रुती, म्हणजे काय, तर विश्वामित्रांना प्रिय असलेल्या रामाने माझ्या कानांचे रक्षण करावे. बरं, विश्वामित्र आणि कानांचा काय संबंध, तर खूप सोपा आहे. हे विश्वामित्र ऋषी म्हणजे आपले बुधकौशिक ऋषी यांनी श्रीराम आणि लक्ष्मण जेव्हा अगदी लहान, अगदी कोवळ्या वयात होते, तेव्हाच त्यांना यज्ञ रक्षणासाठी पाचारण केलं होतं. आणि अगदी नाईलाजाने मग दशरथाने त्यांना अनुमती दिली होती. त्यामुळे त्यांना त्यांचं अध्ययनही पूर्ण झालं नसताना सुद्धा ते त्यांना जंगलात राक्षसांचा संहार करण्यासाठी घेऊन गेले. मग पुढे त्यांच्या शिक्षणाचं काय झालं त्याचा विचार जास्त करण्याची गरज नव्हती, कारण साक्षात विद्यापीठच त्यांच्या बरोबर होतं. त्यामुळे शिक्षणाचा काही प्रॉब्लेमच नव्हता. तर त्या पूर्ण खडतर प्रवासामध्ये प्रत्येक पावलापावलाकडे त्या विश्वामित्रांनी श्रीराम आणि लक्ष्मण यांना शस्त्र आणि शास्त्र
या सर्वांचं एक अमोल असं ज्ञान त्यांना दिलं होतं. आणि हे सर्व ज्ञान ते त्या खडतर प्रवासामध्ये असल्यामुळे त्यांनी फक्त कानांनी श्रवण करून आत्मसात केलं होतं. एवढा घनिष्ठ संबंध या विश्वामित्र ऋषी श्रीराम आणि त्यांनी कानांचा आहे. म्हणून या आपल्या कानांचे रक्षण तो विश्वामित्र प्रिय असलेल्या रामाने करावं. बरं, ह्याच्या अजून एक सांकेतिक अर्थ काय आहे तर आपण म्हणतो भद्रम कर्णेभी श्रूयाम देवा. म्हणजे काय तर माझ्या कानांनी फक्त मंगल आणि शुभ काय आहे तेवढंच ऐकू दे. बाकी कुठल्याही वाईट गोष्टीचं माझ्या कानावर पडल्या तर कानाला तर काय गेट नाहीये. मग ते गेट कुठलं असावं तर ते रामनामाचं असावं. म्हणजे रामानी ते वाईट गोष्टींचं अवरोधन माझ्या कानापासून येण्यापासून आधीच करावं अशी त्याच्या मागे एक संकेत आहे. आणि त्यातला तिसरा संकेत असा आहे की ज्याचे कान किंवा श्रवण क्षमता चांगली आहे तोच विश्वाचा मित्र होऊ शकतो. म्हणजे आपल्या मनात वाईट विचार किंवा द्वेष कधी उत्पन्न होतात जेव्हा प्रथम आपण वाईट ऐकतो तेव्हा. म्हणूनच काय चांगले काय वाईट ह्याचा भेद मला करता यावा आणि चांगले जे आहेत तेच फक्त कानाने ऐकावे आणि बुद्धीने ग्रहण करावे असाही त्याचा एक अर्थ आहे. आणि मग पुढे जात 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 आपले नाक, मुख, जिव्हा, कंठा, खांदे, भुजा अशा सर्व अंगांचे रक्षण त्या तत्वस्वरूप रामाने करावे अशी प्रगल्भित प्रार्थना येते त्याच्यामध्ये. या प्रत्येक अवयवांमध्ये आणि त्या तत्वामध्ये खरंच एक घनिष्ठ संबंध असतो. आता एक उदाहरण द्यायचं म्हटलं कारण सगळेच काय आपल्याला कव्हर नाही करता येणार, पण एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर कंठम भरत वंदिता. तर कंठ आणि भरताचं काय नातं आहे तर बरीचशी नाती दाखवली जातात. पण सगळ्यात महत्वाचं जे मला भावलं ते म्हणजे कंठ हे विशुद्ध चक्राचं स्थान आहे. मग विशुद्ध चक्र म्हणजे काय अतिशय महत्वाचं चक्र आहे. पूर्ण शरीर शुद्धीसाठी ते विशुद्ध चक्र अतिशय महत्वाचं असतं. मग हे जर शुद्ध चक्र जे मानलं जातं ते भरतासाठी का राखून ठेवलंय कारण भरतासारखा शुद्ध अंतःकरणाचा मानव पुन्हा होणे नव्हे. किती निर्मळ आणि शुद्ध अंतःकरण होतं त्या भरताचं. इतकं पूर्ण म्हणजे आपण म्हणू शकतो की या पूर्ण पृथ्वी जलाचं राज्य असं अलगद चालत त्यांच्या हातात आलं होतं. पण त्या रामचरणाची एवढी त्यांना ओढ होती, त्यांच्या रामाप्रती इतकी प्रीती होती की त्यांनी मनात त्यांच्या एका क्षणाबद्दल आलं नाही किंवा या राज्याचा मी उपभोग घ्यावा. अशा या अत्यंत शुद्ध अंतःकरणाचे ते भरत होते. म्हणून त्यांचं स्थान कंठात दिलंय. नाभीम जांबवत आश्रय. मग काय नाभीचा आणि जांबवंतांचा काय संबंध तर नाभीमध्ये आपल्या नाभीजवळ मणिपूर चक्र असतं. मणिपूर चक्र म्हणजे काय तर शक्तीचं स्थान आहे. मग शक्तीचं स्थान आणि जांबुवंत यांचा काय संबंध तर आपल्या सगळ्यांना ती हनुमंताची स्टोरी माहिती आहे की हनुमंत ही स्वशक्ती विसरले होते एका शापामुळे आणि ती शक्ती जागृत करण्याचं काम जांबुवंतांनी केलं. त्यांनी मारुतीच्या मणिपूर चक्राचं उद्दीपन करून त्यांना त्यांच्या स्वशक्तीचे आठवण करून दिली आणि म्हणूनच जांबुवंताचा आणि नाभीचा खूप घनिष्ठ संबंध आहे. म्हणून नाभीम जांबवत आश्रय. पुढे येतं हृदयम जामदग्नीचे. मग हृदय जमदग्नीचे पुत्र म्हणजे कोण भार्गवराम म्हणजेच परशुराम. मग त्यांना ज्यांनी जिंकून घेतले त्या रामाने माझ्या हृदयाचं रक्षण करावं. पण मग प्रश्न असा येतो की रामायणामध्ये अशी कुठली कथा आहे की जिथे हे दोन विष्णूचे अवतार एकमेकांसमोर ठाकले आणि त्यांच्यात युद्ध झालं आणि त्यात राम जिंकले असं तर कुठे ऐकवत नाही आलं. तर ते बघण्याच्या आधी आपल्याला समजलं पाहिजे की हे परशुराम कोण होते. त्यांचं ध्यान मंत्र त्यांचा असा आहे अग्रस्थ चतुर्वेद हा पुष्टतः सशरम धनु उदम ब्रह्म खत्रम च शपदापी शरादपी. याचा अर्थ काय तर ज्यांच्या मुखाने सतत 4 वेदांचं पठण चालू असतं, जे शस्त्रसज्ज आहेत, ज्यांचे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज हे दोन्ही उंचावलं आहे, जे शापाने आणि बाणाने दोन्हीनी अजिंक्य आहेत असे श्रेष्ठ असलेले हे परशुराम. बरं, हे परशुराम महापराक्रमी परमज्ञानी असे होते, पण त्यांच्या वडिलांप्रमाणेच म्हणजे जमदग्नी ऋषींप्रमाणेच ते अत्यंत क्रोधिष्ठ आणि तापट स्वभावाचे होते. तर त्यांच्या हृदयामध्ये अत्यंत क्रोध होता. मग पुढे जेव्हा सीता स्वयंवरामध्ये रामांनी ते शिवधनुष्याचा भंग केला आणि मग सीतेशी विवाह करून ते जेव्हा अयोध्याला परत निघाले तेव्हा क्रोधाने लुब्ध झालेले परशुराम त्यांना आडवे आले आणि त्यांनी रामाला आव्हान दिलं की शिवधनुष्याचा भंग तू केलायस आणि तू स्वतःला श्रेष्ठ समजतोय, पण तू खरोखर जर ईश्वरी अवतार असशील आणि श्रेष्ठ असतील तर माझ्याकडे जे शारंग नावाचं जे विष्णूचं धनुष्य आहे त्याला प्रत्यंच्या तोडून दाखव. त्यांनी असं म्हणायला आणि श्रीरामाने फक्त सस्मित त्या शारंगाकडे बघायला
आणि जसं बाळ आपल्या आईकडे झेपावत जातं तसं ते शारंग धनुष्य अवचित झेपावून त्या श्रीरामांच्या हातात स्थिर झालं आणि क्षणार्धात रामाने त्याच्यावर पत्नींच्या तुडवले. तर हे बघितल्यानंतर मग परशुरामांचा क्रोध पूर्णपणे निवळला आणि त्यांना त्या श्रीरामाच्या विष्णू अवताराची प्रचिती आली. अशा प्रकारे त्या परशुरामांच्या क्रोधाला तिलांजली देऊन रामाने त्यांचे हृदय जिंकून घेतले. म्हणून आपण म्हणतो की परशुरामांना जिंकले, त्यांनी त्यांचं हृदय परिवर्तन केलं आणि म्हणून जामदग्नी जित असे राम माझ्या हृदयाचे रक्षण करू, असा तो सहसंबंध आहे. मुरारी, मला वाटतं अजून वेळ थोडासा कमी आहे, तर मला काही गोष्टी स्किप करायला लागतील. पण नाही घे, तू ज्यांना थांबायचंय ते थांबतील शेवटपर्यंत, ज्यांना जायचंय ते जाऊ शकतात. बरोबर. नाही, आपण कसं आहे की अजून एखाद दोन सेशन सुद्धा घेऊ शकतो पुढे मागे, जर आपल्याला बरेच डिटेल्स मध्ये जायचं असेल तर चालेल. तर आपण मग ह्या कवचामध्ये सगळ्यात शेवटचा श्लोक काय तो, पातुरामो अखिलम वपू. वपू म्हणजे काय, तर थोडक्यात शरीर, पण वपू म्हणजे शरीरा व्यतिरिक्त आपला आकार, स्वभाव आणि स्वरूप सुद्धा असं त्याच्या आविर्भूत आहे. ज्यामध्ये आपलं बाह्य स्वरूप, आत्मस्वरूप, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्यांचा समावेश होतो. अशा या माझ्या शरीर, मन, स्वरूप स्थितीचं रक्षण त्या रामाने करावे. आता सर्व नावं झाली, सर्व विशेषणं झाली, मग शेवटी उरलं काय, तर सरते शेवटी रक्षण पूर्ण स्वचे रक्षण, स्वतःचे रक्षण कोणी करावे, तर त्या कृपा सिंधू रामाने करावे. असं म्हणतात योगी लोक ज्या तत्वात रमतात ते तत्व म्हणजे राम. मग अशा या राम स्वरूपामध्ये मन आणि बुद्धी विलीन व्हावी आणि मन रामरंगी रंगावे, या अवघे मन रामची झाले अशी जी स्थिती म्हणतात ती प्राप्त व्हावी, अशी ही दोन अक्षरं म्हणजे राम. मग म्हणतात रकारेण बहिर्गच्छन्ति मकारेण विशांतीच. म्हणजे काय, तर रा या उच्चाराने माझ्या आतील सर्व पापकर्म बाहेर फेकली जातील आणि म च्या उच्चाराने जेव्हा मी मुख माझं बंद करीन तेव्हा त्यांचा पुन्हा प्रवेश वर्जित होऊन जाईल आणि मग आपला अंतःप्रवास हा त्या आत्मारामाकडे सुरू होईल. म्हणून सर्वव्यापी राम या माझ्या सकल स्वरूपाचे म्हणजे पूर्ण वपूचे रक्षण करू. तर अशा प्रकारे मग या रामरक्षाचं कवच हा भाग मग इथे पूर्ण संपन्न होतो. म्हणजे या मागची त्या कवचामध्ये किती सामर्थ्य आहे त्याची अगदी एक थोडक्यात तुम्हाला कथा सांगतो. तर तारकासूर सगळ्यांना माहिती आहे, तर तो जो असुर होता त्याने आपल्या ब्रह्मदेवाचं तप करून त्याला अमरत्वाचं वर मागितलं. तर ब्रह्मदेव म्हटले की बाबा अमरत्वाचं व्रत मला कोणाला देता येणार नाही. मग शेवटी त्याच्या म्हणजे त्याच्या यज्ञाला प्रसन्न होऊन मग त्यांना वरदान काय दिलं, तर 7 दिवसाचा लहान शिशु सोडला तर त्याखेरीज तुझा वध मात्र कोणी करू शकणार नाही. बरं, पुढे मग हा तारकासूर देवीसारखाच मातला, तो जाम त्रास देऊ लागला, मग त्याचा वध करण्याची वेळ झाली आणि त्या वधासाठी म्हणून मग शंकर पार्वतींचा जो पुत्र आहे कार्तिक त्याचा अवतार झाला. म्हणजे त्याला 7व्या दिवशी त्याला त्या तारकासुराला मारायचं आव्हान होतं आणि मग त्याच्या शरीराचं रक्षण होण्यासाठी म्हणून माता पार्वतीने त्या कार्तिकेयाला रामरक्षेने अभिमंत्रित केलं होतं. असं एवढं या श्लोकाचं आणि स्तोत्राचं महत्व आहे की पूर्ण शरीराचं रक्षण होण्यासाठी त्या कार्तिकेयाला त्याचं आवरण पार्वती मातेने दिलं होतं. मग आता कवच श्लोकानंतर पुढे काय होतं, तर अत्यंत प्रगल्भपणे आणि भावविभोर होऊन मग रामाचे विविध गुण जे आहेत त्यांची मग सगळ्यांची नावं एक एक करून येतात. मग त्याच्यामध्ये राघव येतं, लक्ष्मण पूर्वज येतं, सीतापती येतं, गुणानिधी येतं, रामभद्र येतं, असे अनेक नावं येतात आणि त्या प्रत्येक रामाची जी नावं आहेत त्याच्यात त्याचं स्वरूप जे आपल्या चित्ताला प्रचंड समाधान असं करून, त्या फक्त नाव उच्चारलं की समाधान हे नेहमीच प्राप्त होतं. मग यापुढे मग अतिशय महत्वाचे अशी काही श्लोक आहेत ते आपण बघूया. त्याच्यामध्ये एक समर्पणाची जर आवेग आपल्याला बघायचा असेल तर त्याच्यासाठी 30वा श्लोक आहे. श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी, श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामी, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामी, श्रीरामचंद्र चरणो शरणम प्रपद्ये. काया वाचा मन सर्व रामचरणी लीन झाला आहे. हा समर्पण भाव या श्लोकामध्ये येतो. मग या श्लोकाला अजून एक नाव आहे ते म्हणजे चतुश्लोकी रामरक्षा असं या श्लोकाला सुद्धा म्हणतात. पुढे मग प्रेमाचे ममत्व व्यक्त करण्यासाठी 31वा श्लोक आहे. माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सका रामचंद्र. माझं सर्वस्वच तो राम आहे.
असं ममत्व या श्लोकामध्ये दाखवलंय. आता ज्यांना संस्कृतच्या व्याकरणाचा आनंद लुटायचा आहे त्यांनी 38वा श्लोक म्हणायचा. कुठला? रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे, हा श्लोक आपल्याला माहिती आहे. मग या श्लोकामध्ये व्याकरणातलं काय गंमत आहे? तर या श्लोकामध्ये राम या एकवचनी विशेष नामाच्या अनुक्रमे राम या प्रथम विभक्तीपासून ते हे राम या संबोधनापर्यंत सर्व विभक्ती अनुक्रमाने आले आहेत. म्हणजे पटकन फास्ट त्याचं पटकन तुम्हाला. आता रामो राजमणी सदा विजयते, इथे काय आहे? राम सर्वदा विजयी हो, राम प्रथम वचन. रामम रमेशम भजे म्हणजे काय? रामाला वंदन, रामाला म्हणजे द्वितीया. रामेणाभिहता निशाचरशंभू, रामाने राक्षसांची सेना नष्ट केली, रामाने म्हणजे तृतीया. रामाय तस्मै नमः, रामाला माझा नमस्कार, रामाला चतुर्थी. रामांनास्ति परायणम परतम, रामाहून अन्य कोणी श्रेष्ठ नाही, रामाहून पंचमी. रामस्यदा सोस्वयं, रामाचा मी दास आहे, रामाचा षष्ठी. मग रामे चित्तलय सदा भवतु, रामात चित्ताचा लय होतो, रामात सप्तमी. आणि मग भो राम माम उद्धर म्हणजे हे रामा माझा उद्धार कर, हे रामा संबोधन. बघा किती उत्कृष्टरित्या त्या संस्कृतच्या व्याकरणाला वापरलंय. आणि आपण म्हणतो जर्मन व्याकरण खूप कठीण आहे. बघा पुढे एक अत्यंत प्रसिद्ध आणि तेवढाच उपयुक्त श्लोक येतो, तो म्हणजे 20वा श्लोक. त्याला मार्गस्थ भयमोचक असंही सुंदर नाव दिलं गेलंय. कुठला? आत सज्ज धनुषा विषस्पृशा वक्षया शुभनिसंग संगीनम रक्षणाय मम राम लक्ष्मण वक्रतः पती सदैव गच्छता. मग आता काय तर किती प्रभावी आहे हा. यामध्ये श्रीराम आणि लक्ष्मणाचे पूर्ण सामर्थ्य अंगीभूत आहे या स्तोत्रामध्ये. त्याची कल्पनाच इतकी चित्रदर्शी आहे ना की त्यातला अभिप्रेत प्रसंग ना चित्तात जसाच्या तसा उभा राहतो. म्हणजे किती सूक्ष्म विश्लेषण आहे त्याचं तुम्ही बघा. आत सज्ज धनुष्य म्हणजे हातात धनुष्य धारण केलं आहे, पण ते नुसतं धारण नाही केलं आहे तर त्याच्यावर पत्त्यांच्या चढून ते सज्ज केलंय. इशू स्पृशो, इशू म्हणजे बाण, तो दुसरा हात भातातल्या बाणावर स्थिरावला आहे की कधी संकट येते आणि मी कधी त्याचं निर्वाण करतोय. अक्षया शिव निशंग संगीनो, निशंग म्हणजे कटाक्ष, ज्यांची नजर किंवा कटाक्ष अक्षय आहे म्हणजे स्थिर आहे, ज्यांची उघडझाप होत नाहीये असा तो कटाक्ष. आणि ही अक्षय नजर जी आहे ती कशी आहे तर आशुग आहे म्हणजे शीघ्र गतीने फिरणारी आहे. आपण झेड सिक्युरिटी मधले आपले सैनिक बघतो, आपल्या सगळ्या व्हीआयपी त्यांची सिक्युरिटी असते तेव्हा त्यांची नजर कशी सतत बिरबलत असते. त्यांचे नेत्र सतत त्या धोक्याचा मागोवा घेत असतात की कुठून माझ्या भक्तावर संकट तर येत नाही ना. तर ही कल्पनाच किती विलक्षण आहे बघा की या त्रैलोक्याचा स्वामी माझं रक्षण करण्यासाठी माझ्या पुढे चाललाय आणि मी निर्भयपणे होऊन त्याच्या संरक्षणात त्याच्या मागे मागे मार्गस्थ होतोय. या म्हणजे ह्याचा अनुभव खरोखर इतका विलक्षण आहे. म्हणजे अगदी भित्रातला भित्र जरी कोणी असेल तरी त्यांनी हा श्लोक म्हटला की त्याला अभय प्राप्त होतोच. ही कित्येकांची अशी त्याच्यावर भक्ती आहे. या श्लोकाला म्हणूनच मग भयमोचक श्लोक असं जे म्हणतात. अजून एक पुढचा श्लोक येतो त्याला समस्त संकट निवारक असं म्हणतात. तो कुठला? आपदाम अपहर्तारम दातारम सर्व संपदाम म्हणजे काय? सर्व आपदांचे हरण करणारा, सर्व संपदा प्रदान करणारा, सर्व लोकांना आनंद देणारा, जी ती लोक म्हणतो आपण त्या सगळ्या लोकांना आनंद देणारा नामाला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. म्हणजे किती उत्कट भाव यातनं प्रगट होत आहे चित्तातले हे बघा तुम्ही. म्हणजे अंतःकरणाच्या प्रत्ययातून काढला गेलेला हा श्लोक आहे असंच जाणवतं. म्हणजे रामामध्ये अखंड बुडून राहावे अशी भक्ताची जी अवस्था झाली आहे ती याच्यात प्रतीत होत. त्या रामाने एवढं भरभरून दिलं आहे, त्या अनंत उपकारी रामाला मी किती वेळा वंदन करू, भूयो भूयो म्हणजे किती वेळा परत परत मी नमस्कार केला तरी तो कमीच आहे. अशी ही अवस्था आपल्या साधकाची आणि आपली झाली पाहिजे. म्हणजे अर्जुनाला जेव्हा विश्वरूप दर्शन मिळालं त्यावेळेला त्याची जी अवस्था झाली होती तशीची तशी ही अवस्था आपली झाली पाहिजे. आणि मग त्याचा भावार्थ काय आहे तर भवसागराच्या लाटा शांत होऊन भावसागराच्या लाटा उचंबळून येत आहेत आणि त्या रामचरणाच्या किनाऱ्यावर पुन्हा पुन्हा विलीन होत आहेत असा तो भावार्थ आहे त्याच्यामध्ये. तर या श्लोकाचे तर महत्व इतकं सांगितलंय की अगस्ती संहितेमध्ये लिहिलंय की या श्लोकाचा संपुट करून रामरक्षा म्हटली तर मग साधकाला त्याचा अतिशय त्वरित फलित प्राप्त होतं. सो एवढा हा महत्वाचा श्लोक आहे. ते संपुट म्हणजे काय हे पण नंतर बघूया. अशा प्रकारे पुढे जात जात जेव्हा
कवित्व ज्यांना प्राप्त किंवा प्रज्ञा प्राप्त हवी असेल त्यांनी मग पूजंतम राम रामेति हा श्लोक म्हणावा. ज्यांना निस्सिम भक्ती हवी आहे त्यांनी मनोजवम मारुतुल्यम हा श्लोक म्हणावा. रामरक्षा सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म पातळीवर कसे काम करते हे जर अनुभवायचं असेल तर भर्जनम भवबीजानाम हा श्लोक म्हणावा. आपण संचित प्रारब्ध आणि क्रियामान या फेऱ्यातून आपल्या बद्ध जीवाला काही सुटका नसते. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेशयनम. तर अशा या साखळीत आपण अडकलो असतो. पण राम नाम ही अशी भट्टी आहे की ज्यामध्ये आपली कर्मबीजे जाळून निरंकुरित करणं हे खूप महत्वाचं आहे. ती क्षमता त्या रामनामामध्ये आहे. एकदा का ती कर्म निरंकुरित झाली की ती परत आपल्यामध्ये त्यांना स्थान राहत नाही. आणि मग त्यामुळे ही शृंखला आपण तोडून मोक्ष मार्गाला जाऊ शकतो. आणि म्हणून हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. भर्जनम भवबीजानाम. आणि मग शेवटी या सगळ्यांपुढे जाऊन ज्यांना फक्त रामाची भक्ती हवी आहे मग त्यांनी कुठला म्हणावा. शेवटचा श्लोक राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. तर रामरक्षेच्या सुरुवातीला पार्वती मातेने प्रश्न विचारला होता. तर भगवान शंकर या श्लोकाचं उत्तर त्या प्रश्नाचं उत्तर या श्लोकात देत आहेत. आणि मग त्या रामरक्षेची समाप्ती करतायत. ते सांगतायत की हे रामनाम विष्णूच्या सहस्त्र नामांच्या तोडीचेच आहे. हे रामनाम मी स्वतः कंठात धारण केले आहे आणि त्यामध्ये मी अखंड मग्न आणि बुडालेलो असतो. तर या राम या नावातच संपूर्ण ब्रह्मतत्व साठवले आहे. त्यामुळे बाकी काही केले नाही ते चालेल. रामनाम तेवढे आपल्या कंठात आणि मुखात धरावे. असे आता हे रामरक्षा स्तोत्र वेगवेगळ्या भावांमधनं गायलेले ते रामाचं गाणच आहे. ते राम नामच आहे. तो यातील संस्कृत ची जी काही रचना आहे ती अत्यंत सोपी उच्चाराला आहे. ती लयबद्ध आहे. ती नादमधुर आहे. आणि त्याच्यामुळेच त्याचा उपयोग वाचा शुद्धीकरणासाठी पण होतो. ती ऐकायला अत्यंत आल्हाददायक पण आहे. अंतःकरणात आणि बाह्य वातावरणात त्याची पवित्र स्पंदने निर्माण होतात. आता रामरक्षेचा प्रवास रक्षणापासून सुरू होऊन चित्त रामात विलीन होणे या अंतिम स्थितीपर्यंत कसा जातो हे कळत नाही. ऐहिक इप्सित प्राप्तीपासून सुरू होते आणि अंतिम उद्धाराची प्रार्थना करून हे स्तोत्र विराम पावते. आता उपासना करणे हे प्रत्येक साधकाचं तर कर्तव्य आहेच आहे. मग या कलियुगात आपला उद्धार करण्यासाठी 2 साधने दिली आहेत. एक म्हणजे सप्तशती जी खूप अवघड आहे आणि दुसरी म्हणजे रामरक्षा. अशी ही मौलिक रामरक्षा आपल्या नित्य उपासनेत असावीच असं मला स्वतःला तरी वाटतं. आणि मग प्रभू रामचंद्राच्या कृपेने मग यश हे नक्की प्राप्त होणारच आहे. तर असा हे धावता आढावा आपण या रामरक्षेचा घेतला. खरोखरच हा धावता होता. मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक श्लोकावर आपण बराच वेळ आपण व्यतीत करू शकतो, बोलू शकतो. पण वेळेअभावी आपण आता इथेच थांबूया कारण 9:05 ऑलरेडी झाले. पण ह्या पुढेही जर कोणालाही याबद्दल अजून काही माहिती हवी असेल किंवा मी ज्यांचे अभ्यास केला त्या सगळ्यांचे डिटेल्स हवे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. आपण त्याच्याबद्दल नक्की चर्चा करू. तर सरतेशेवटी मग आपल्या सर्वांना राम भक्ती आणि राम प्रीती प्राप्त हो. चित्त रामात विलीन हो आणि सर्वांचे मंगल हो अशी प्रार्थना त्या श्री रामाच्या चरणी करूया. राम रक्षा पठेत प्राज्ञा पापघ्नीम सर्व कामदा. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. धन्यवाद. खूप छान. त्याचे अजून काही तास पण ऐकू शकतो. पण खूप छान वाटलं. अतिशय ओघवती भाषा आणि प्रत्येक वाक्याची नोट्स काढावी असं आम्हाला वाटत होतं तुमचं. खरंच म्हणजे मला तरी आवडेल तुमचे अजून तुम्ही कितीही सेशन्स केलेस तरी आम्ही अटेंड करायला तयार आहोत. खूप छान वाटलं. प्रत्येक श्लोकाचा माझे अगदी एक काय म्हणतात त्याला एक नॉट इव्हन अ सिंगल पेनी कॉन्ट्रीब्युशन आहे. रामरक्षेचंच महात्म्य आहे. त्याला पुढे काय म्हणणार आपण. खरोखर त्याच्या प्रत्येक श्लोकात प्रत्येक शब्दात प्रत्येक अक्षरात एवढं तत्व सामावलंय ते किती बघितलं तेवढं कमीच आहे. खरंच खूप आवडलं आम्हाला आणि अजून डिटेल मध्ये ऐकायला पण आवडेल. नक्की करू. मी सांगितलं खरंच ते म्हणजे मला सांगताना सुद्धा ते जाणवत होतं की किती आपण धावतोय. खरोखर नुसतं धावतोय. आम्हाला डोंबिवलीत राहिल्यामुळे ते सवय आहे ट्रेनच्या मागे धावायची. तसं खरोखर धावत होतो.
एक एक श्लोक घेऊन तासन तास चर्चा करू शकतो, एवढे हे महान आहेत. नक्कीच करू आपण. छान. धन्यवाद तुमचे. धन्यवाद. धन्यवाद. धनश्री. हा महेशजी, खूप सुंदर. आणि तुम्ही जरी म्हणालात ना की निरूपण म्हणू नका, तरी आमच्यासाठी हे निरूपणच होतं. आणि इतके त्याच्यामध्ये वेगवेगळे पैलू होते ना, म्हणजे लहानपणापासून रामरक्षा म्हणतोय, बऱ्यापैकी अर्थ शोधायचाही प्रयत्न केलाय, पण त्याच्या जे तत्वज्ञानाचा जो अँगल तुम्ही घेतला होता ना, तो मला खूप आवडला. आणि तुम्ही त्याचं रोज का म्हणायचं ते आपलं अध्यात्मशास्त्राचं सार आहे तिथे जोडलं. सो तुमच्याकडनं असं खूप अजून ऐकायला आवडेल. आणि नोट जसं अनघा म्हणाली तसं खरंच मी वय घेऊन महत्वाचे पॉइंट्स, म्हणजे मला ग्रामपंचायतींबद्दल नेहमी प्रश्न असायचा की 5वं हे म्हणजे काय आहे, आणि ते वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळी त्याच्यावरती मतं आहेत. पण तुमचं आजचं म्हणजे मला न विचारताच उत्तर मिळालंय, त्यामुळे अतिशय मनापासून थँक्यू तुम्हाला. आणि अशी सेशन्स अजून ऐकायला नक्कीच आवडतील. अगदी नक्की करू, नक्की. ओके, अजून काही प्रश्न कमेंट्स नसतील तर धन्यवाद सगळ्यांचे. नक्की मनापासून धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू महेश, एवढा वेळात वेळ काढून तू आमच्यासाठी. अगदी हृदयाच्या जवळचं टॉपिक आहे, त्यामुळे कधीही. मग पुढची ठरवूनच टाका. काकू नक्की. खरंय. शुभस्य शीघ्रम. चालेल. मी महेशशी बोलेन ऑफलाईन, त्याचं शेड्यूल कसं असेल तसं, कारण त्याची फिरती असल्यामुळे कदाचित बघू, पण आपण नक्की करू. येस, नक्की करूया. थँक्यू. धन्यवाद. गुड नाईट. पुन्हा भेटू. धन्यवाद. शुभरात्री. शुभरात्री. धन्यवाद.